जडतेचा हरुनी भार, न्यावयास पैल पार, एकमेव गुरु उपाय. अशा गुरूंची आठवण काढताना संजय श्रेष्ठी थकत नाहीत, कारण लहानपणच त्यांच्या सहवासात गेलेलं आहे. लहानपणापासूनच ते या हरिमंदिरशी जोडले गेलेले आहेत. ते मूळचे कडगाव गडिंग्लजचे, पण आता कोल्हापूरमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला हरिकाकांचा लहानपणापासून सहवास आहे, पण अगदी पहिली भेट किंवा पहिलं दर्शन आठवतं तुम्हाला? पहिलं दर्शन मला आमच्या वडिलांच्यापासून झालं वडील. मग आता साधारणतः तो काल 1970च्या दरम्यान असणार, त्यावेळेला मी 4-5 महिन्याचा होतो, 4-5 वर्षाचा होतो. तर म्हणजे मला वडील सांगतात, आठवतात की काका तिथे घरी आले होते. आमच्या गावात यायचे काका, वर्षातून 1-2-3 वेळा त्यांचे असायचे. वासुनाना असेल तर काका त्यांचे असायचे. काका असे त्यावेळेला सगळे चौपर फिरायचे. त्यावेळेला म्हणजे वडिलांनी सांगितलं, आठवतं की मला काकांनी मांडीवर घेतलं होतं, म्हणजे असे वडील म्हणायचे. आणि त्यावेळेला मला मांडीवर घेतल्यानंतर मला त्यांनी त्यावेळेला एकदा 1 रुपये दिला, एकदा 25 पैसे असे त्यावेळेला दिलेत. त्यावेळेची ते म्हणजे फार मोठीच रक्कम असायची. आणि माझं आल्याला बघून माझी बहीण येऊन नमस्कार केले काकांचे, म्हणजे मी नमस्कार केलो आणि लगेच बहिणीनं पण केलं. मग त्यावेळेला काका म्हणाले, मला पैसे द्यायला ते बघितले म्हणून ते नमस्कार केले. त्याला तुला काय असं त्याला रागवान ते म्हटले, काका मॅडम हे असं त्यावेळेला त्या पद्धतीने बोलले. तो एक मला आमच्या वडिलांच्या थ्रू मग त्यावेळेपासून काकाने म्हटलं, ह्याला काही कमी पडत नाही आणि तू काही चिंता करू नकोस. म्हणजे आमची परिस्थिती बेताची होती. आणि वडिलांचा अनुभव म्हटला तर वडिला आमचे घर जे बांधायचं होतं, आमचं घर घेतलं, गावाकडे जागा घेतली ती. आणि घर बांधायला आमच्या वडिलांनी फार अडचणी आल्या. तर त्या वडिलांनी मला सांगितला किस्सा आठवतो. तेव्हा लहानच त्यावेळा, म्हणजे वडिलांच्या समोर बोलायची आमची इच्छा धाडस व्हायचीच नाही, एवढे कडक होते. तर त्याला पैसे अडचण आल्यानंतर इथंच काकांच्याकडे ते आधी गावात होते. तेव्हा म्हणजे आम्ही तेव्हा माझा समजूतदारपणा इतका नव्हता. पण नंतर ते सांगताना वडिलांनी तुम्हाला ऐकले की कैसे कमी पडल्यानंतर की त्यांनी सांगितलं, तुला तुला कमी पडत नाही. आमच्या गावामध्ये एक सावकार आहेत, त्यांना ते पैसे म्हणजे असे व्याजाला म्हणून काही द्यायचे. ते वडिलांना ते माहीत होतं तशा पद्धती. मग गेल्यानंतर पण ते द्यायचे, ते म्हणजे काय म्हणतात परीक्षा घेऊनच. मग ह्यांनी गेले आणि आमच्या वडिलांनी सांगितलं असं आहे आणि मला जरा घराला मदत लागणार आहे. मग ते किती लागणार म्हणाले. तर ते मला 4-5 हजार रुपये, त्यावेळेला मोठीच रक्कम. आणि वडिलांनी वाटलं हे आता काय देणार नाही तसं. पण त्याने असं केलं की त्याच्या पुढे पुडकेट टाकले, किती पैसे घे म्हणाले. आणि त्यानंतर ते घरात पैसे काही कमी पडले नाही आणि ते सिंगल मजली बांधायचं होते, डबल झालं. म्हणजे सुरुवात त्या म्हणजे त्या माणसाचा हातगुण असं ते वडील आमचे म्हणायसारखे. आणि तो सुद्धा मला अनुभव आला त्यांचा हातगुणाचा. आणि मग माझी सुरुवात शिक्षणाची मी 9वी-10वी असं शिकवण करतो. पण तुम्हाला घरातून काहीतरी अडचण होती शिक्षणाची आणि काकांनी भरपूर हा एक महत्त्वाचा मुद्दा की घर बांधलं वडील घरात म्हणून मला बाहेर शिकायला जायचं होतं. मला कलेची, चित्रकलेची मला आवड असायची. मी लहानपणाला वडिलांना माहीत होतं. परंतु वडिलांच्या मनामध्ये एक इतरांनी घातलं होतं की कला म्हणजे काय, चित्रकला काय करून पोट भरणार, कसं भरणार असं ते. पण वडिलांना आमच्या मनाचं होतं की डॉक्टर वकील असं काही करायचं, असं त्यांच्या म्हणजे वडिलांची इच्छा होती. पण माझी आवड ही कलेकडे असल्यामुळे मी ती चित्रामध्ये तसं तरी ड्रॉइंग टीचर मला तसे भेटले. आणि त्याप्रमाणे माझी इच्छा जबरदस्त झाली की बाबा मला 10वी नंतर मला कलेला जायचं आहे. कलेमध्ये ते आमच्या शिक्षकांनी माहिती दिली होती. पण मी घरात हटून बसलो होतो. वडिलांचं आणि आमच्या भागांचं मत नव्हतं का एक म्हणजे बाहेर घालायचं आणि ते खर्च पेलणार नाही, अशा पद्धतीने ते वडिलांनी सांगितलं. त्यामुळे वडील नाही म्हणायचे. परंतु मला लहानपणामध्ये जाणवलं की हे सगळं काकांचं ऐकतात. आणि हे मी माझ्या डोक्यात बसलं होतं. आणि मी ते ॲडमिशन मला कॉलेजला घेतल्यानंतर त्यामुळे मला ते जाणवलं की आता कुणाचं, कारण कुणाचं ऐकते म्हटल्यानंतर आता इथं जाणार. म्हणून मी गडिंगला कॉलेजला होतो शिकायला, 11वीला ॲडमिशन घेतलं होतं. आणि तिथून मी आता म्हटलं आता काय ह्याला का पर्याय आता तोच आहे म्हणून मी सायकलनं इथून आलो. हातर गेला गडिंग टू इथं हातर सायकल आलो. आणि इथं आल्यानंतर इथं एक मला ह्या टोल नाक्याच्या पुढंच असं म्हणजे ते नंतर काकाने सांगितलं, नंतर जाणवलं की मला असं एक ट्रक मोठा घासून गेला. आणि इथं आल्यानंतर काकाने म्हटलं तर मला काकाने म्हटले असे बसायचीच इथं, असं कसं बसतात तसं बसायचे. आणि मग तू काय आलास इथं. तर काका म्हटलं मला असं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं आहे आणि माझे वडील मला हे करालेत, मंदिर घालेत. तर होय. मग काकाने कसं आहे ते लगेच सांगायचं आणि घेत टाइम वाचलो. मग ते तेव्हा जाताना ते टायमिंग द्यायचे आणि टायमिंग मला सांगितलं लिहून घे म्हणाले. मग मी काय केलं, तिथं पुस्तक वही होती,
त्या वहीवर मला ते टायमिंग वगैरे लिहायला सांगितलं. मग ते समोरची बसली होती लोक, आता त्यांना बी ते अनावधान ते म्हटले ते जरा बसून घ्या की म्हणाले. आणि मी उभारून घेत होतो. ते काकाने ते ऐकलं आणि मी लिहायला लागलो. तो कसं लिहायचं कळत नाही, चाल म्हणा चाल हाकलले माहीत नाही. मी कसं नोकर आहे काय घरचा म्हणाले, चाल तुझ्या बाबाला घेऊन ये जा. आता सगळं प्रश्न संपला नाही, तर बाबाला घेऊन ये जा म्हणजे आता काय यांनी सांगितलंच नाही. ते मला चिंतनानंच गेलो, असं गेलो तसं गेलो. मग ते वडिलांना सांगायचं कसं आता, तुम्हाला बोलणं कारण मी एक म्हणजे इथं न सांगता आलो, चूक केली आणि परत सांगायला म्हणजे कळलं. मग हे आता थ्रू आईच्या थ्रू मग आईला म्हटलं असंच झालं आहे. आई म्हटलं गस म्हणतो शेणात न सांगता गेलास तर गेलास. आई जर रागावली बाई म्हटलं असं झालं आहे आणि काकाने मला बोलवलं आहे, वडिलांनी घेऊन येऊन सांगितलं आहे. कशासाठी वगैरे मी काय ते बोललो नाही. मग आईनं असं असं जेवताना ते त्यावेळेला ते सांगण्याची पद्धत होती की रात्री जेवताना ते विषय काढायचा. आई मला असं असं आणि ते आणि काकांच्या दर्शनासाठी गेलं तर आणि तुम्हाला बोलवलं आहे काकाने दोघांनी मी बोलवलं आहे. मग वडील काका म्हटलं तिने प्रश्न विचारला नाही, कशाला गेलं तर काय गेलं तर विचारलं नाही. पाटे लोक उठा सांग त्याला. मग 5:30-6ला उठायला मग रात्र झोपच नाही. तरी सर उठलो, आवरलो, आंघोळ केली आणि पहिली गाडी येऊन इथं आम्ही बरोबर 8:30-9च्या दरम्यान इथं आलो आम्ही. आल्यानंतर काका आंघोळ करून बसले ते, क्वार्टरीत बसले ते आणि कोण तर मला ईश्वर सिस्टीम तिने आपली ओळख सांगितली. मग काय आलास, काय नाही तुम्ही बोलवला म्हणून सांगितलं आणि माझ्या मुलगा आला आहे, त्याला माहीत आहे की तो मेला असता काल. म्हटलं मला काय कळलं ना, काय झालं त्याला विचार काय झालं ते सायकलनं यायला गेला तो न विचारता. आता काय अडचण आहे तर मी म्हटलं असंच काय नाही. तर मध्ये वडिलांनी बाकी सांगितलं असं आहे तसं आहे, कलेचा आवड आहे, तिथे आपल्या समस्या सांगितल्या. मग काय अडचण आहे काय पैशाचे, काय पैसे कमी पडलं मी देतो, ह्याला जे आवडते ते शिकायला सांग असं म्हटल्यानंतर मग ते प्रश्न मिटला. वडिलांनी सांगितलं, टायमिंग सांगितलं. मग वडील म्हटले हां ठीक आहे. आता वडिलांच्या पुढे काय त्या बोलतच नाहीत. मग काय कसं काढ मग ते ॲडमिशन तारीख साधारण ती काय ते जवळपास होते. मग म्हटलं असं 1-2-3 दिवस उरले टायमिंगचं. मग वडील तू आता जाऊ शकतोस काय रे, म्हणजे वडिलांना म्हणा जाऊ शकता की तुम्ही ह्याला घेऊन. तर वडील म्हटलं आता काय सकाळचं 9ला आणि जाऊ. तर मला 2ला कोल्हापूरची गाडी आहे, 2:15 आमच्या गावातून गाडी असते, जाऊ शकतो किंवा जायचं घरातनं जेवण करायचं आणि ॲडमिशन घ्यायला जायचं. प्रश्न मला काकाने तेव्हा मिटवला. ते ॲडमिशन जर ते पूर्ण पार झालं त्यावेळेस शिकायला खूप कष्ट झालं नाही असं नाही, पण ते पूर्ण पार पडलं. कष्टामध्ये काकांनी मदत केलेली म्हणजे टायमिंगचं पण काहीतरी. हां टायमिंग ते दिलं, त्या टायमिंगला आम्ही बाहेर पडलो. आणि एक टायमिंगचं म्हटल्यानंतर मला लक्षात आलं परत सुद्धा मला 5-6 वर्ष झाल्यानंतर मला ते काय ते जरा ते असं वाटायचंच. कारण काय एक स्टेप बाय स्टेप करतो मध्ये 1-2दा एकदा विषयात हे झालो त्यामुळे फेल झाल्यामुळे आता वाटलं पुढं कसं व्हायचं. मग ती त्यावेळची जरा मुलं जी टॉळकन मुलं त्या ह्याच्यात हल्ल्यामुळं तरी त्या मला तरी ह्या आध्यात्मिकच्या ह्याच्यावर असं आपलं त्यावेळेला ते विचलित मन असायचं. मग वडिलांचे मात्र खरं की जायचं टायमिंग घ्यायचं आणि परीक्षा भरायचं. आता चित्रकला परीक्षा घेतलं टायमिंग असं म्हणून ते माझ्या मनामध्ये हे की चित्रकला काय टायमिंग घ्यायचं, परीक्षा लिखायचं असलं तरी गोष्ट वेगळी. पण त्यावेळेला एक थेरीचा पेपर होता आणि तो मला विषय मला अवघड वाटायचा. आता म्हटलं हे काकांचं इथे परीक्षा घ्यायची. मग टायमिंगला घ्यायचं म्हटलं मग वडिलांच्या टायमिंग घ्यायला आलो आणि एकच पेपर त्याला होता. 2-3 पैसे शेवटचे 1-2 वर्ष काहीतरी शिल्लक होतं आणि त्याला एक पेपर ते बोर्डाचा होता. आणि आल्यानंतर म्हटलं का आलास रे तो, तर म्हटलं असं आहे आणि मला परीक्षेचं एक पेपर आहे. तुला कशाला पेपर परीक्षा द्यायला लागते, नाही म्हटलं एक थेरीचा पेपर आहे ते अवघड आहे म्हटलं आणि त्यामुळे तू जड जाण्यासारखं आहे. मग टायमिंग देतो, त्या टायमिंग घ्यायचं आणि टायमिंग घ्यायचं आणि मला शिवी देऊन जायचं, मला शिवाय द्यायचं. आता हा मोठा प्रश्न माझ्या टाकलेला आहे. आता कसं जायचं आणि काय करायचं आता अवघड झालं. म्हटलं ते कॉलेजचं अंतर विचारलं, 10-15 मिनटं अंतरचं कॉलेजचं अंतर होतं. सायकलनं तेव्हा प्रवास असायचा. आता म्हटलं कसं जायचं विचारसारखा तोच घोळत की आता हेच प्रश्न मला मोठ्याच साईडला ते मंत्रीने सांगितलं टायमिंग सांगितलं पण ठीक आहे, पण शिवे द्यायचे कशी. तर अशा पद्धतीनं मी म्हटलं मग आता माझ्यात चिंता झाली याचं कसं करायचं. मग तिथं टायमिंगमध्ये बाहेर पडलो, परंतु त्या परीक्षेच्या आधी आपण 10-15 मिनटं आधी आपण खेळत बसतो पुढं ग्राउंडवर. मग तिथं नाव होतं हरी अशा पद्धतीचं नाव, तिचं नाव होतं हरीचंच नाव अशा स्वरूपाचं नाव होतं.
तर त्या पद्धतीनं मी जर थांबलो आणि मला सांगताना ते आता सुचत नाही, मला बोलता येत नाही. तिचं नाव होतं नारायण. आता नारायण आणि हरी हे मग जुळतंय. होय होय. मग असं बोलता आता मुलं उठली, बेल झाली आणि परीक्षेला द्यायला जायला लागले. मग पुढे गेल्यानंतर मग पुढे जाऊ दे म्हटलं याला. आणि मी मग त्याला म्हटलं मग हे हऱ्या असं म्हटलं मी, एवढंच म्हटलं. आणि मग त्या पद्धतीने जरा शिवी दिली आणि पेपरमध्ये गेलो. त्यामुळे मला ते अत्यंत वाईट वाटलं. म्हणजे कोणत्याही पद्धतीनं काढा, खरं आठवण काढा. ते आठवण काढले म्हणजे असं तिचं म्हणायचं की मला तू जे तिरस्कारला बघतोस ते तिरस्कार तुझं ह्या दिसायला भेट. आणि तो मला तिथं जाणवला की त्या पद्धतीने मी ती परीक्षा दिलो, पास झालो, सगळं माझं शिक्षण वगैरे पूर्ण झालं. आणि त्या पद्धतीनं परंतु मला काका अजून मनात राहतात की मी कुठंतरी आहे, मी आहे. म्हणजे असं केव्हा स्वप्न मला पडतं आहे की मी काकांचं अस्तित्व इथं जाणवतं त्या पद्धतीनं. मग त्या पद्धतीनं मी ठाम केलं की आता इथं सोडून माझी पाद्यपूजा पण तसंच होते की त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने पाद्यपूजा चालू झाली. म्हणजे मुलांचं जे काय शिक्षण होतं ते पूर्ण झालं. आणि मला बाहेरचं जे काय अनुभव जे आलेत इतके म्हणजे जे अनुभव कडक आहे खात्री की मला मध्ये 20-25 वर्ष मला काय मिळत नव्हतं. आणि ते पाद्यपूजेला सुद्धा माझा जरा हे होतं की म्हणजे मिसेसची फार आवड. आणि ते पाद्यपूजेला तिचं ते इथं अण्णांना सांगून ते मला ते पाद्यपूजा हे करणं एवढं हे होतं. पण तिनं ते सांगून पाद्यपूजा चालू केली. पण तिथे पाद्यपूजावर सुद्धा मला काही अनुभव असे आले की ते मी सांगू शकत नाही. अशा पद्धतीने ते अनुभव आहेत, मी एवढे खडतर अनुभव आहेत की त्यामुळे ते पाद्यपूजा चालू आहे. कारण का त्याला मला जरा बंधनं अशा पद्धती यायची. पण ते काकाने मला 20-25 वर्षामध्ये सॉल्व केलं. आणि आता इथं तर झालं की हे काकांच्या हस्ते जीवनाचं माझी हे आहे सुरुवात म्हणजे म्हणा की आधी सुरू आहे ते त्यांच्या ह्याच्यामुळं सगळं झालेलं आहे. काका स्मरणात अजूनही आहेत. मला इथं आल्यापासून काका कुठं इथं आहेत ह्या एवढं मला जाणवत ह्या पद्धतीनं आहे. तर अशी माझी ही जीवनाची सुरुवात आहे. माझ्या घरा मुलांना माझ्या नातवांना मी हेच सांगतो आहे काही झालं तरी हरिमंदिर हे करायचं नाही. आणि नामस्मरणावर काकांना सांगा. आणि अनेक फोटोचं उदाहरण सांगतो की मला लहानपणी ते फोटो विकत नव्हते येत. आणि इथं मी ते मला सेवा सांगितली किंवा मी तर फोटो आणून करायचे आणि फोटो मी द्यायचे असे फ्रीवर द्यायचे. तेव्हा काकाने मला बोलून सांगितलं तू दे पण तू फुकट काय देऊ नकोस, तुझं जे काय मूल्य असेल ते घेऊन. तरी नाही म्हटलं ते 10-15 वर्षे मुलं बिलं यायची, मी ती सेवा केली. मग नंतर इथं ते स्टॉल काढला आणि नंतर ते मी त्या पद्धतीने चांगलं. पण तिथं मी सुरुवात स्टिकर लॅमिनेशनचे फोटो त्यावेळेला फार ते त्यावेळेला कोण करत नव्हते. त्यावर ती सुरुवात केली आणि ते काकांनी सांगून ती मला सेवा देणे. ते सुद्धा काही त्यामुळे पैसे कमी पडायचे. मग ते सुद्धा ते काका मला त्यातनं पैसे जमवून द्यायचे. म्हणजे त्या 10-20 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम कमी पडलं नाही. मग त्यामुळे ते जे छोटी आहेत त्या किस्से आहेत ते सगळे काकाने माझं तारत एवढं नेलं एवढं मात्र मला जाणवावं लागलं आहे. आणि काकांचं अस्तित्व जाणवलं.